काल ना मला एका ताईंचा मेसेज आला आणि त्यांनी ना मला सहज त्यांच्या लाईफमधली एक गोष्ट सांगितली. ॲक्चुअली मी त्यांना नाही ओळखत आणि कदाचित त्याही मला नाही ओळखत असतील. सहज माझे व्लॉग्स बघत असतील. सो त्यांना असं वाटलं, की त्या जर मला हे सांगतील आणि त्याच्यावर जर मी कंटेंट बनवला, तर त्यांच्यासारख्या काही मुलींना फायदा होईल किंवा त्यांना जो त्रास होतोय, जर तसा त्रास तुम्हाला कोणी देत असतील, तर ते त्यांच्या लक्षात येईल. सो गोष्ट अशी होती, की त्या खूप काही करतात. म्हणजे एक हाउसवाईफ जे करते ना, ते सगळं काही करतात. म्हणजे त्यांच्या ज्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या सगळ्या त्या पूर्ण करतात. बट त्यांना जी रिस्पेक्ट हवी आहे ना, त्या हिशोबाने, ती रिस्पेक्ट त्यांना मिळत नाही. त्यांच्याबद्दल लोकांना वाईट सांगितलं जातं. त्यांच्या मागे खूप वाईट-वाईट त्यांना बोललं जातं. जर समजा कधी त्यांनी त्यांच्यासाठी काही केलं किंवा त्यांच्या आवडीने काही केलं, तर त्यांना खूप नावं ठेवली जातात. खालच्या लेव्हलचं बोललं जातं. खूप घाण-घाण लोकांसोबत त्यांना कंपेअर केलं जातं. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत आहे, हे त्या मला सांगत होत्या आणि त्यातल्या त्यात एक त्यांनी अशी नवीन गोष्ट मला सांगितली, की त्या एकुलत्या एक सून आहेत. सो मला असं वाटतं, की जर हे असं काही त्यांच्यासोबत होत असेल, तर हे खूप वाईट आहे. म्हणजे हां, 2-3 सुना असल्या तर भेदभाव होतो, हे ॲग्री करू शकते मी. पण एकुलत्या एक सुनीसोबत जर असं काही होत असेल, तर हे अतिशय चुकीचं आहे, असं मला वाटतं. आणि जर हा व्हिडिओ सून असलेले लोकं बघत असतील, तर मी त्यांना एवढंच सांगेल, की तुम्ही आता जे वागत आहात ना, तर तुम्ही ते म्हातारपणाचा विचार करून वागा. कारण म्हातारपण तुमच्या सुनेच्याच हातात आहे आणि जर तुम्हाला एकुलती एक सून आहे आणि तुम्ही असं काही करत आहात, तर हे किती चुकीचं आहे आणि तुम्ही तुमचं म्हातारपण किती खराब करत आहात, याचा तुम्ही विचार करा. खरं तर त्या ताईंचं नाव मी घेतलं असतं, पण त्यांची इच्छा होती, की माझं नाव नका घेऊ. तुम्ही सहज असा काहीतरी कंटेंट बनवा, की माझ्या घरच्यांना नाही, तर दुसऱ्या जर मुलींना कोणी असा त्रास देत असेल, तर त्यांना तरी ही गोष्ट समजायला हवी म्हणून मी हा कंटेंट बनवला. याच्या व्यतिरिक्त माझा काहीच मोटिव्ह नव्हता. असो, सो आज ना माझा परत शूट होता, बट आजचा शूट अंजनगावातल्या सगळ्या क्रिएटर्ससोबत होता आणि खरं सांगते मला एवढी मज्जा आली ना त्यांच्यासोबत व्हिडिओज बनवून. आता पटापट जसे पण व्हिडिओज शूट होतील ना, म्हणजे सॉरी एडिट होतील ना, तर मी पटकन पोस्ट करेलच. आता एवढा शूट करून थकणार तर होतेच, सो घरी येऊन ना पटकन चेंज केलं. खरं सांगते आराम करायची एवढी जास्त इच्छा होती ना, बट घरच्या जबाबदाऱ्या माझी वाट बघत होत्या आणि कामं ना खरंच लग्नानंतर कोणाचीच वाट सोडत नाही. ते केल्याशिवाय आपल्याला चांगलंही वाटत नाही आणि अंगावर एवढे कामं असून आराम करावं, हे खरं सांगू ना तर माझ्या तत्वात तर अजिबातच बसत नाही. म्हणून मी सगळी कामं ना पटकन आवरली. त्यानंतर लगेच जेवण केलं, थोडा वेळ सिम्बासोबत खेळलो आणि त्यानंतर आम्ही दोघे घराबाहेर पडलो. मला ना थोडंसं मार्केटचं काम होतं, ते सगळं काम केलं आणि तिकडनं आम्ही गेलो थोडंसं खाण्यापिण्याचं सामान घ्यायला.